सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामध्ये रामहिंगणी नावाचे गाव आहे। या गावातील काळेवस्ती या ठिकाणी मासाळ कुटुंब राहते। मासाळ यांच्या घरात गेले काही दिवस लगबग चालू होती। त्याला कारणही तसेच होते। बापूराव तुळशीराम मासाळ यांच्या मोठ्या मुलाचे म्हणजे बाळकृष्ण याचे लग्न ठरले होते। दिनांक 6 मे 2025 रोजी हे लग्न संपन्न होणार होते। म्हणूनच त्यांच्या घरातील सारे लोक आनंदात होते। लग्न पत्रिका वाटून झाल्या होत्या, खरेदीही झाली होती। दिनांक 27 एप्रिल 2025 चा दिवस होता। त्या दिवशी मासाळ कुटुंबियांनी लग्नासंबंधीचे कामे आटोपून घेतले। रात्रीचे जेवण झाल्यानंतर सर्वजण झोपायला गेले। त्यावेळेस त्यांचा दुसरा मुलगा गोठ्यामध्ये झोपायला गेला, तर वडील बापूराव आणि आई आशा घराच्या पोर्चमध्ये झोपले होते। रात्रीचे 12 वाजले असावेत। अचानक गोठ्यामध्ये झोपलेल्या अभिषेकला आईवडिलांच्या वरडण्याचा आवाज आला। तो धावतच पोर्चमध्ये गेला असता त्याचा दाजी म्हणजे बहीण निशाचा नवरा मंगेश हा चाकूने आईवडिलांवर वार करत असल्याचे दिसले। अभिषेक म्हणाला, अरे थांब थांब, काय करतोस, असे ओरडतच आईवडिलांच्या मदतीला तो धावला। तेव्हा मंगेश हा अभिषेक याच्यावर देखील धावून आला। त्याने त्याच्यावरही चाकूने वार करून त्याला जखमी केले। रक्तस्राव होऊ लागल्याने अभिषेकला चक्कर येऊ लागली। त्याही स्थितीत त्याने आपल्या आईवडिलांकडे पाहिले, तेव्हा त्याचे वडील रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्याचे त्याला दिसून आले। थोड्या वेळातच अभिषेकही चक्कर येऊन खाली पडला। त्यानंतर काय झाले हे काही अभिषेकला समजून आले नाही। इकडे मासाळ यांच्या घरात काहीतरी गोंधळ सुरू आहे आणि कुणीतरी या लग्न घरातील कर्त्या पुरुषाला चाकूने मारहाण केली आहे ही बातमी गावात पसरली आणि एकच हल्लाखोर उठला। या घटनेची माहिती कुणीतरी मोहोळ पोलीस ठाण्यात दिली। रामहिंगणी गावातील काळेवस्ती येथील एका युवतीला 4 ते 5 जण मारहाण करत आहे अशी माहिती मोहोळ पोलीस ठाण्यात दिली। पोलीस ठाण्यातील दिवसभर घडलेल्या घटनेची नोंद असलेली पोलीस डायरी पाहून मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे नुकतेच घरी गेले होते। जेवण खाण आटोपून ते झोपण्याच्या तयारीतच असताना 12:30 वाजता ठाणे अंमलदारांनी फोन करून सांगितले की रामहिंगणी गावातील काळेवस्ती येथील एका युवतीला 4 ते 5 जण मारहाण करत आहे। ही माहिती मिळताच निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील यांना घटनास्थळी जाण्यास सांगितले। पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले तेव्हा त्या ठिकाणी बराच गोंधळ सुरू होता। पोलीस येताच जखमी झालेला तरुण पळत आला आणि म्हणाला, साहेब, मला या लोकांनी मारहाण करून जखमी केले आहे। पोलिसांनी त्याची कैफियत ऐकून ते ज्या घरात गोंधळ सुरू होता तिथे गेले असता घराच्या पोर्चमध्ये एक जण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, तर एक महिला आणि एक तरुण गंभीर जखमी झालेले दिसून आले होते। पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आणि नेमके काय घडले याची माहिती तेथे उपस्थित असलेल्या लोकांच्याकडून घेण्यात आली। तेव्हा पोलिसांना समजले की बायको नांदायला येत नाही, म्हणून तिच्या नवऱ्याने घरी येऊन सासरे, सासू आणि मेवना यांच्यावर चाकूने वार केले आहेत। त्यात सासरे बापूराव तुळशीराम मासाळ वय 52 हे जागीच ठार झाले असून सासू आशा वय 45 आणि मेवना अभिषेक वय 24 हे गंभीर जखमी झाले आहेत। ज्याने या तिघांवर चाकूने वार केले तो जावई मंगेश देवीदास सलगर वय 30। दरम्यान पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडून बापूराव यांचा मृतदेह पोस्टमार्टम करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला। दवाखान्यात बापूराव, त्यांची बायको आशा आणि मुलगा अभिषेक हे उपचार घेत होते। पोलिसांनी अभिषेक मासाळ याच्याकडे घटनेबाबत विचारणा केली असता त्याने सविस्तर हकीकत पोलिसांना सांगितली। अभिषेक मासाळ याची बहीण निशा हिचा विवाह 2021 साली वडवळ येथील रहिवासी असलेला मंगेश सलगर याच्याबरोबर झाला होता। सुरुवातीला या दोघांचा संसार आनंदाने सुरू होता। त्यानंतर मात्र मंगेशने आपले खरे रूप दाखवण्यास सुरुवात केली। आता तो निशाला माहेरून पैसे आण आणि वेगवेगळ्या कारणावरून त्रास देऊ लागला होता।
तरीही त्याकडे दुर्लक्ष करून निशा ही मंगेश सोबत नांदण्याचा प्रयत्न करत होती. मंगेशकडून होणारा त्रास काही कमी होत नव्हता. दरम्यान निशा आणि मंगेश या दाम्पत्याला मुलगा झाला. त्याचे नाव मानस असे ठेवण्यात आले. मानसच्या जन्मानंतर तरी आपला त्रास कमी होईल असे निशाला वाटत होते, पण तो त्रास काही कमी होत नव्हता. मंगेश हा दररोजच निशाबरोबर भांडण करून तिला त्रास देत असल्याने निशाने माहेरी जाण्याचे ठरवले. 2023 साली ती आपल्या 2 वर्षाच्या मुलाला नवऱ्याजवळ ठेवून माहेरी रामहिंगणी येथे आली. आता तिने ठाम निर्णय घेतला होता की पुन्हा सासरी जायचे नाही. यावेळी दोन्हीकडच्या नातेवाईकांनी दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. मंगेशच्या स्वभावात काही बदल होणार नाही याची निशाला खात्री होती. त्यामुळेच तिने सासरी न जाण्याचा निर्णय घेतला. आपली बायको नांदायला येत नाही म्हटल्यावर मंगेशचा स्वाभिमान दिवसला गेला होता. स्वभावाप्रमाणे नरमाईची भूमिका न घेता तो निशाला नांदायला येण्यासाठी धमकी देऊ लागला. इतकेच नाही तर जानेवारी 2024 मध्ये रामहिंगणे येथे येऊन बायको निशा आणि सासरे बापूराव यांना त्याने मारहाण केली होती. मंगेशकडून सतत त्रास होऊ लागल्याने निशाने न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला. त्याची सुनावणी सुरू झाली, त्यामुळे मंगेश अधिकच चिडला होता. दरम्यान मासाळ कुटुंबामध्ये मोठा मुलगा बाळकृष्ण याचे लग्न ठरले होते. दिनांक 6 मे 2025 रोजी लग्न होते. घरात लग्नाची गडबड सुरू असतानाच रविवार दिनांक 26 एप्रिल 2025 रोजीच्या रात्री सर्वजण झोपले असताना मंगेश त्या ठिकाणी आला. त्याने सासरा बापूराव आणि सासू आशा यांच्यावर चाकूने हल्ला केला. यामध्ये सासरे बापूराव हे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. आई वडिलांच्या ओरडण्याने गोठ्यात झोपलेल्या अभिषेकला जाग आली आणि तोही घटनास्थळी गेला असता मंगेशने त्याच्यावर देखील चाकूने हल्ला केला. या घटनेमध्ये बापूराव हे मयत झाले, तर आशा मासाळ आणि अभिषेक मासाळ हे गंभीर जखमी झाले. अभिषेक मासाळ याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी बापूराव मासाळ खून प्रकरणी व आशा अभिषेक यांना जखमी केल्याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात मंगेश देवीदास सलगर वय वर्ष 30 राहणार वडवळ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद झाला. मंगेश याने आपल्याला मारहाण करत असल्याचा बनाव केला होता. त्याने स्वतःवरच चाकूने वार करून घेतले होते. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आणि न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. पोलीस कोठडीत मंगेश याची कसून चौकशी केली असता वेगवेगळ्या कारणावरून बायको निशाबरोबर भांडण असल्याचे कबूल केले. मात्र तिने घर सोडून जायला नको होते. ती घर सोडून गेली. तिला अनेक वेळा बोलावले, मात्र तिने येण्यास नकार दिला. नंतर तिने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. याची सुनावणी सुरू असून निशाच्या या वागण्याचा राग येऊन तिला तिचे आई वडील फूस लावत असल्याचा संशय असल्याने मंगेशने रागाने सासरे बापूराव आणि सासू यांच्यावर चाकूने वार केले. तर मेवना अभिषेक मध्ये आल्याने त्यालाही जखमी केल्याचे मंगेशने कबूल केले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.